नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील चौथं प्रकरण पर्यावरणीय व्यवस्थापन या पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये आपण सांगितलं होतं की आपण सुद्धा पर्यावरणाचा एक भाग आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पर्यावरणाविषयी आपल्याला माहिती असणं आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये मानवी कल्पनाशक्ती असेल, बुद्धिमत्ता असेल, यांच्या मदतीने आपण काय केलेलं आहे, फार मोठी प्रचंड प्रगती या ठिकाणी केलेली आहे. अगदी या ठिकाणी आपण जर बघितलं, ज्या गोष्टी इतर प्राण्यांना म्हणजे इतर प्राण्यांपेक्षा कमी असणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा या ठिकाणी मानवी मेंदूच्या मदतीनं, कल्पनाशक्तीच्या मदतीनं आपण या ठिकाणी प्रगती साधलेली आहे. परंतु हे करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी या ठिकाणी इथं झालेली आहे. आणि पर्यावरणाचा जो मंत्र आहे, जीवो जीवस्य जीवनम, जगा आणि जगू द्या, या तत्वाला कुठेतरी हरताळ या ठिकाणी फासलेला, म्हणजे हे तत्व या ठिकाणी आपण पाळलं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणाच्या अनेक समस्या या ठिकाणी इथं निर्माण झालेल्या आहेत. मग जागतिक तापमान वाढ असेल, शीतगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, असे कितीतरी या ठिकाणी पर्यावरणीय परिणाम इथं आपल्याला बघायला मिळतात, जे या ठिकाणी प्रदूषणामुळे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने या ज्या समस्या आहेत आणि प्रदूषणामुळे या ठिकाणी आपण बघतोय, याचा फार मोठा फटका या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी बसतोय. आणि म्हणून आपणाला जगायचं असेल, ही सजीव पृथ्वीवरची सजीव सृष्टी जर आपल्याला टिकवायची असेल, तर पर्यावरणाचा निश्चितपणे आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि म्हणून पर्यावरण संवर्धन कसं करता येईल याचा विचार आपण करत होतो. आणि यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं की पर्यावरण संवर्धन करत असताना या असणाऱ्या सजीव सृष्टीमध्ये कितीतरी प्रकारच्या, कितीतरी या ठिकाणी आपण बघतोय विविधतापूर्ण, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतीनं राहणाऱ्या, खाणाऱ्या, वेगवेगळ्या पद्धतीनं दिसणाऱ्या अशा कितीतरी प्रकारच्या सजीवांच्या या ठिकाणी प्रजाती आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे हे जे सजीव आहेत, यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, जैवविविधता. म्हणजे प्रत्येक कितीतरी सजीवांमध्ये आपल्याला विविधता या ठिकाणी बघायला मिळते. प्रत्येकाची खाण्याची, राहण्याची पद्धत या ठिकाणी वेगळी आहे. म्हणजे अशा पद्धतीने जैवविविधता, आणि ही जैवविविधता या ठिकाणी आपण बघतोय, हेच या असणाऱ्या पर्यावरणाचं प्रमुख लक्षण आहे आणि ती पाळणं. कारण आपण बघतोय या ठिकाणी या जैवविविधतेमुळं आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे सजीव या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं, प्रत्येकामध्ये समतोल, मग अन्न साखळी असेल, अन्नजाळा असेल, हे पर्यावरणामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. प्रत्येक सजीव कुणावर तरी अवलंबून आहे. आणि अशा पद्धतीने एक प्रकारचे या ठिकाणी आपण जर बघितलं, ही जैवविविधता म्हणजेच पर्यावरणाचं अतिशय महत्त्वाचं असणारं लक्षण आहे. आणि तिचं संवर्धन या ठिकाणी होणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी ही जी जैवविविधता आहे, मग याच्यामध्ये काही प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं, प्रत्येक अगदी निसर्गामध्ये एकाच जातीच्या असणाऱ्या सजीवांमध्ये आपल्याला प्रचंड या ठिकाणी फरक आपल्याला बघायला मिळतो. किंवा सजीवांच्या जातीचे कितीतरी प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे अगदी आपण उदाहरण जर बघितलं, गुलाबाचं झाड असेल तर त्याचे हजारो प्रकार या ठिकाणी आहेत. किंवा अगदी आंबा असेल तर आंब्याचे कितीतरी प्रकार या ठिकाणी आपण जर बघितलं, अगदी महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर जवळजवळ 1,500 पेक्षा जास्त जाती आंब्याच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत्या. काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी त्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे ही जी जैवविविधता आहे, काळानुरूप या ठिकाणी आपण जर बघितलं, आपल्या जीवनशैलीमुळं, प्रदूषणामुळे या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. आणि ही टिकवणे ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. कारण ह्या जैवविविधतेमुळेच या ठिकाणी सर्व सजीवांना या ठिकाणी आपण बघतोय समृद्धी लाभते. आणि ही जैवविविधता वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला बघायला मिळते. पहिली पातळी म्हणजे पहिला प्रकार आहे अनुवंशिक विविधता. अगदी साधं उदाहरण आपण बघूया. आपण म्हणजे माणूस या ठिकाणी आपण जर बघितलं तर माणूस म्हणून आपण 99.99% सारखे आहोत.
किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं गुणसूत्रांची विविधता बघितली तर 99.99% सारखेपण आहे, परंतु 0.1% हा जो फरक आहे तो प्रत्येकाला एकमेवाद्वितीय म्हणजे जगामध्ये आपल्यासारखा आपणच या ठिकाणी ठरवतो बघा. म्हणजे मानव ही जात असून सुद्धा प्रत्येक माणसामध्ये फरक आहे. यालाच अनुवंशिक विविधता असं म्हटलं जातं, जी गुणसूत्रांमुळे येते. म्हणजे गुणसूत्र दृष्ट्या आपण जर विचार केला तर प्रत्येक माणसामध्ये जी गुणसूत्र आहेत 99.99 एकसारखे आहेत, परंतु कुठेतरी 0.1% हा जो फरक आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये फरक या ठिकाणी जाणवतो. अशा पद्धतीनं प्रत्येक सजीवामध्ये हा फरक आपल्याला जाणवतो, लक्षात घ्या. आणि ही आपण बघतोय प्रजनन ही अतिशय महत्त्वाची जीवनक्रिया आपण या अगोदर बघितलेली आहे की या जीवनक्रियेमुळेच या ठिकाणी काय होतं तर ही अनुवंशिक विविधता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि ही जर नष्ट झाली नाही निर्माण झाली तर काळाच्या ओघामध्ये, कारण या ठिकाणी निसर्ग किंवा आपल्या सभोवतालचा परिसर या ठिकाणी बदलतोय आणि बदलत्या परिसराला तोंड देण्यासाठी सजीवामध्ये बदल होणं आवश्यक आहे. आणि नाही सजीवामध्ये बदल झाला तर सजीव टिकू शकत नाही. डायनासोर सारखं उदाहरण आपण घेऊ शकतो. कितीतरी ताकदवान असणारे प्राणी आज अस्तित्वात नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं अनुवंशिक विविधता हे अतिशय महत्त्वाचं असणारे या ठिकाणी जैवविविधता मधला प्रकार आहे. त्यानंतर प्रजातींची विविधता. अगदी आपल्याला माहिती आहे जे वेगवेगळी अगदी कुत्र्याचं उदाहरण घ्या किंवा इतर उदाहरण घ्या. अगदी कुत्र्याच्या पण बघा कितीतरी प्रकारच्या जाती आहेत. देशी असतील, पामेरियन असतील किंवा इतर जाती आपल्याला सगळ्या माहिती आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं याला काय म्हणायचं प्रजातींची विविधता. किंवा आपण मगाशीच सांगितलं की गुलाबाच्या कितीतरी जाती आपल्याला माहिती आहेत. म्हणजे पांढऱ्या रंगाचा असेल, पिवळ्या रंगाचा असेल, गुलाबी असेल, अशा केशरी असेल, असे कितीतरी त्यामध्ये लहान मोठं त्यानंतर सुगंध येणारे वगैरे असे कितीतरी प्रकार या ठिकाणी त्यामध्ये आहेत. म्हणजे यालाच काय म्हटलं जातं प्रजातीची विविधता असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच प्रजातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी सजीव आपल्याला बघायला मिळतात. मग याच्यामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील यांच्यामध्ये असणारी विविधता ही प्रजातींची विविधता या ठिकाणी म्हणून ओळखली जाते. आणि त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात शेवट आहे ते म्हणजे परिसंस्थेची विविधता. आता आपल्याला माहिती आहे परिसंस्था उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्या इथं या ठिकाणी हिमालयन जो भाग आहे जम्मू काश्मीर उत्तराखंड असेल इथं बर्फ पडतो. आता तिथं वाढणारे जे सजीव आहेत ते आपल्या इकडे या ठिकाणी अजिबात बघायला मिळत नाही. अगदी साधं उदाहरण आपल्या महाराष्ट्रात घेतलं तर कोकणामध्ये एकही काटेरी झाड नाही. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं कारण तिथं भरपूर पाऊस पडतो किंवा तिथलं वातावरण वेगळं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर विचार केला तर सर्वसाधारणपणे परिसंस्थेमध्ये म्हणजे कोकणामधली असणारी परिसंस्था असेल किंवा जम्मू काश्मीर तिकडं बर्फ पडणाऱ्या प्रदेशाची परिसंस्था असेल, अगदी लेह लडाख सारखा भाग आपण बघतो जिथं वजा 20-30 अंश सेल्सिअस एवढं तापमान या ठिकाणी जातं. आपल्याला नुसतं 10 झालं तरी हुडहुडी भरते, कारण आपल्यातलं कमीत कमी तापमान हे 10 आहे. तिकडं वजा 10, 20, 30 अगदी 50 पर्यंत तापमान जातं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तिथं वाढणारे सजीव, तिथं राहणारे लोक यांच्यामध्ये विविधता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अगदी आपण बघतो युरोप वगैरे याच्यामध्ये बघा युरोपियन जे लोक आहेत अगदी माणूस असून सुद्धा या ठिकाणी त्यांच्यामध्ये किंवा दक्षिण आफ्रिकेतले लोक आहेत म्हणजे माणूस असून सुद्धा त्यांच्यामध्ये बदल आहेत. अशा पद्धतीने तिथं वाढणारे अगदी कांगारू हे नाव आपण ऐकतो, आहे का आपल्याकडे कांगारू? नाही. तर तिकडे या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी कांगारू वाढतो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं ठराविक असणारी जे सजीव आहेत, अगदी या ठिकाणी ऑर्किड नावाची अतिशय सुंदर फुलं आहेत, पण ती कुठं वाढतात? घनदाट जंगलामध्ये वाढतात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं परिसंस्था ज्या त्या विभागातली आहे तिथंच या ठिकाणी उदाहरणार्थ या ठिकाणी समुद्रामध्ये आढळणारे जे मासे आहेत ते नदीमध्ये वगैरे जास्त प्रमाणामध्ये आढळून येत नाहीत. म्हणजे समुद्रातच या ठिकाणी वाढतात आणि नदी म्हणजे या ठिकाणी गोड्या पाण्यामध्येच वाढतात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी परिसंस्थेची विविधता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि त्या पद्धतीनं ते सजीव तिथं वाढत असताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते.
आणि या परिसंस्था आपल्याला माहिती आहे की मानवनिर्मित पण आहेत आणि निसर्ग निर्मित पण आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी परिसंस्था आहे पर्यावरणाचं संवर्धन या ठिकाणी केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण बघतोय भारतासारख्या देशामध्ये थोर अशा परंपरा आहेत. अगदी आपण सांगितलं की याबद्दल झाडांना सुद्धा, झाडामध्ये सुद्धा देव आहे असं आपण मानतो. लक्षात घ्या. मग पिंपळ असेल, वड असेल, यांची पूजा वगैरे केली जाते. याचं कारण आहे अतिशय महत्त्वाचे असणारे हे वृक्ष त्यांचं संवर्धन व्हावं. अगदी आपण सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी या ठिकाणी जंगल तोडायला लाकड म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी या ठिकाणी सैन्याला जे लाकूड वगैरे लागतं ते तोडताना वाळलेलं लाकूड अगोदर या ठिकाणी निवडायला सांगितलं होतं. अगोदर जिवंत किंवा वृक्ष या ठिकाणी आपण बघतो तोडायला त्यांनी मनाई केली होती. म्हणजे या ठिकाणी फार मोठी परंपरा या ठिकाणी आपण जर बघितलं या असणाऱ्या सजीवाच्या संवर्धनाविषयी एक आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे देवराई. देवराई म्हणजे या ठिकाणी जिथं देव राहतो, जसं आपण म्हणतो की वडाच्या झाडामध्ये असेल किंवा पिंपळामध्ये असेल, उंबरामध्ये असेल, तिथं देवाचं वसतिस्थान आहे. तसं अशा ठिकाणी आपण बघतोय काही ठिकाणी, काही असणाऱ्या कोकणासारख्या भागामध्ये गावाच्या शेजारी असं काही या ठिकाणी ठिकाण मानलं जातं की जिथं देवाचं वसतिस्थान आहे, तिथं कुणी सुद्धा जायचं नाही. म्हणजे माणसानं कुणी सुद्धा जायचं नाही. त्यालाच देवराई म्हटलं जातं. आणि मग माणसाचा किंवा या ठिकाणी इतर पाळीव सजीवांचं तिथं वावर नसल्यामुळं या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे हे घनदाट अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेलं जंगल या ठिकाणी अगदी आपल्याला बघायला मिळतं. आणि भारतात अशी जवळजवळ 13,000 पेक्षा जास्त देवरायांची संख्या आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा काही परंपरा आहेत ज्या चांगल्या आहेत. म्हणजे जुन्या सगळ्याच परंपरा वाईट नाहीत. लक्षात घ्या. जुनं ते सोनं बनायचं ते याच्यासाठी या ठिकाणी ज्या चांगल्या परंपरा आहेत त्या निश्चितपणे टिकल्या पाहिजेत. आणि देवरायासारख्या परंपरा अतिशय चांगल्या आहेत निसर्गाच्या दृष्टीनं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जर बघितलं काळाच्या ओघामध्ये जैवविविधतेशी निगडीत काही अशी चिन्ह या ठिकाणी आपण बघतो. आपल्याला माहिती आहे की जेणेकरून जैवविविधता टिकावी, पर्यावरण टिकावं म्हणून या ठिकाणी आपल्याला सहज ओळखता येत अशी चिन्ह आपल्याला इथं बघायला मिळतात. आपण बघितलेली सुद्धा असतील. बघा पहिलं चिन्ह काय तर या ठिकाणी कचरा आपण कचरा पेटीतच टाकला पाहिजे. इकडं तिकडं टाकून या ठिकाणी प्रदूषण वाढवायचं नाही. आणि प्रदूषण वाढलं तर पर्यावरणाची हानी होणार आहे. त्यानंतर जी ऊर्जा आपण वापरतोय ती हरित ऊर्जा असायला पाहिजे. हरित ऊर्जा म्हणजे जिच्यामुळं प्रदूषण होत नाही अशी ऊर्जा. मग सौर ऊर्जा वगैरे असेल. सायकल दाखवलेले जेणेकरून या ठिकाणी आपण बघतो याच्यामुळं पण प्रदूषण या ठिकाणी होत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि पाणी वाचवा जग वाचवा या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो ही जी काही चिन्ह आहेत अशीच काही चिन्ह आपण या ठिकाणी गोळा करून या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये चिटकवायचे आहेत. जेणेकरून पर्यावरणाविषयी असणारी काही चिन्हांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशाच पद्धतीनं एक तक्ता इथं दिलेला आहे. तो 25% सिलेबसमध्ये कट केलेला आहे. परंतु वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या संस्था आहेत ज्या अशा पद्धतीनं पर्यावरण संरक्षणाचं काम करतात त्यामध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN ही पण या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे सजीवांचं पर्यावरण संवर्धन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता मग हे झालं वेगवेगळ्या संस्थेच्या बाबतीमध्ये विविधता आपण या ठिकाणी बघितली. पण या ठिकाणी आपण बघतोय आपण काय करू शकतो. तर या ठिकाणी आपण बघतोय पर्यावरणामध्ये कारण सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी झालेली आहे. करायला पाहिजे. दुसऱ्याला आपण कितीही सांगत असलो तर सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायला पाहिजे याचा तक्ता दिलेला आहे. माझी भूमिका काय तर इथं या ठिकाणी टिकवणं, जी उपलब्ध साधन संपत्ती आहे ती टिकवणं. कारण आपल्याला माहिती आहे ही साधन संपत्ती पूर्वापार आलेली आहे. म्हणजे जसं या ठिकाणी आपण बघतोय आपण ज्या घरामध्ये राहतो ते कुणीतरी आपल्या असणाऱ्या पूर्वापार पद्धतीनं किंवा जमीन वगैरे आहे, इस्टेट वगैरे आहे ते पूर्वीपार लोकांनी या ठिकाणी जपलेले असते. आणि तीच या ठिकाणी काय होते वडिलांकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला या ठिकाणी आपण बघतोय दिली जाते. आणि जेणेकरून या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांना समृद्ध जीवन या ठिकाणी जगता येईल असा प्रयत्न पाठीमागच्या पिढीचा असतो.
आणि असाच प्रयत्न या ठिकाणी आपण जर बघितलं पुढच्या पिढीसाठी सुद्धा पर्यावरणासाठी आपल्याला करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी जे पाणी नदीच पित होतो ते अगदी काचेसारखं स्वच्छ होतं. आताच ते कितीतरी दुर्गंधीपूर्ण किंवा घाण झालेलं आहे. म्हणजे तेच काचेसारखं पाणी आपल्याला पूर्ववत करायचं असेल तर प्रत्येकाची भूमिका इथे या ठिकाणी महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आणि ते करणं आवश्यक आहे. म्हणजे जे आहे ते व्यवस्थित टिकवून ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे. याच्यामध्ये नियंत्रण म्हणजे हानी रोखणं. मग हे पाणी प्रदूषित होण्यासाठी काय होतंय, कशामुळे होतंय या ठिकाणी हे ओळखणं, ते थांबवण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे त्याच्यासाठी कृती केली पाहिजे. एखाद्या कारखान्यातून या ठिकाणी जे सांडपाणी आहे ते जर दूषित निघत असेल तर ते थांबवणं, त्याच्यावरती प्रक्रिया वगैरे करायला लावणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्या लोकांची मानसिकता बदलली. म्हणजे काय होतंय ही मानसिकता बदलली पाहिजे. कारण काय होतं या म्हणल्यामुळंच या ठिकाणी गंगेची गटारगंगा झालेली आहे. निर्मिती म्हणजे जे पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचं पुनरुज्जीवन म्हणजे जे नष्ट झालेलं आहे ते परत निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणं. म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करणं. म्हणजे पूर्वीचं पुनरुज्जीवन करणं पण नवीन संकल्पना राबवून आणखी काहीतरी या ठिकाणी आपण जर बघितलं तर संकल्पना राबवणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे जसं या ठिकाणी एखाद्या जंगलाच्या शेजारी जर शेती असेल तर तिथं या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या शेतीला या ठिकाणी त्या जंगलातील जनावरांचा फार मोठा त्रास होतो. म्हणजे शेतीही टिकली पाहिजेत, ती सजीवही टिकले पाहिजेत. आणि म्हणून त्यांना या असणाऱ्या सूर्य ऊर्जेच्या मदतीनं त्यांना कसं या ठिकाणी त्या शेतापासून दूर ठेवता येईल याच्यासाठी आपण नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करतोय. किंवा असा असणारा या ठिकाणी सापळा तयार केला जातो की ज्यामुळे या ठिकाणी त्या जनावरांना जाणीव होते की इकडं जाऊ नये. जसं या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे एखादी काटेरी तार असेल आणि तिला वीज जोडलेली असेल. आता नॉर्मली आपण जी विद्युत जोडतो त्यामुळे त्या जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु सूर्यप्रकाशापासून निर्माण केलेल्या विजेचा हलका असणारा झटका या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांना न मारता फक्त सावध करण्याचं काम करतो. आणि हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय पर्यावरणामध्ये माझ्या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे या ठिकाणी प्रसार. काय प्रसार केला पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून. जसं आज आपल्याला ही माहिती मिळते हे शिक्षणामुळं. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांना माहिती आहे त्यांना दुसऱ्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे. जाणीव जागृतीसाठी या ठिकाणी आपण बघतोय वेगवेगळ्या जाहिराती असतील किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं वेगवेगळ्या पद्धतीनं रॅलीज वगैरे आयोजित करून किंवा वेगवेगळे कार्यक्रम शाळेवरती वेगवेगळे दिन पर्यावरणविषयक साजरे करून या ठिकाणी म्हणजे जाणीव जागृती करणं आणि लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेणं. चांगल्या असणाऱ्या संकल्पना या ठिकाणी ज्या आहेत त्यांचं अनुकरण करणं. म्हणजे देवराई वगैरे असेल तर अशा पद्धतीची आणखी काही संकल्पना या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यासाठी आपण आत्ताच दाखवले जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनेची निर्मिती करणं. कारण संघटनेच्या माध्यमातून एकटं करण्यापेक्षा संघटनेच्या माध्यमातून फार मोठं या ठिकाणी काम होऊ शकतं. प्रत्यक्ष सहभाग आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये आपला स्वतःचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रतिबंध म्हणजे संभाव्य धोका भविष्यामध्ये या ठिकाणी या पर्यावरणमध्ये आणखी काही या ठिकाणी आपण बघतोय न दिसणारी लक्षणं आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ती ओळखून या ठिकाणी आपण बघतोय नवीन काहीतरी कृती कार्यक्रम आखणं की जेणेकरून प्रदूषण होऊ नये, पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये. म्हणजे या ठिकाणी भरपूर पाऊस पडत असेल तर या ठिकाणी पूर येणार आहे माहिती आहे. अशा वेळेला या ठिकाणी आपण बघतो एखाद्या धरणामधून या ठिकाणी सतत एक ठराविक पद्धतीनं पाणी सोडणं की जेणेकरून फार एकदम पाणी सोडलं तर फार मोठा पूर येण्याची शक्यता आहे. हे टाळलं पाहिजे. आणि पर्यावरणाला हानी करणारे घटक या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे शेवटी या ठिकाणी जे उरलं आहे त्याचं जतन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. हानी झालेल्या गोष्टीची पुन्हा हानी होऊ नये म्हणजे ती नष्ट होऊ नये त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि जिथं कोणी गेलेलं नाही अशा अज्ञात क्षेत्र या ठिकाणी टिकवून ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही काळजी आपण या ठिकाणी पर्यावरणामध्ये आपण घेऊ शकतो. तर राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला बघू.